हॅलो स्टुडंट्स, स्ट्रेंथ ऑफ मटेरियलच्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये तुमचं सगळ्यांचं परत एकदा स्वागत. मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण केस 2 पाहिलेली, कॅन्टिलिव्हर बीम सब्जेक्टेड टू युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड ओव्हर एंटायर स्पॅन. ही सेकंड केस SFD अँड BMD मधली आपण मागच्या लेक्चरला डिस्कस केली. आता या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण कॅन्टिलिव्हर बीम सब्जेक्टेड टू युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड ओव्हर एंटायर स्पॅन इथपर्यंत सेम आहे, पण पुढे आपण काय वाढवले, अँड पॉइंट लोड ॲट फ्री एंड. म्हणजे UDL पण आहे आणि एक पॉइंट लोड फ्री एंडला आहे. अशा प्रकारची स्टँडर्ड एक केस आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये डिस्कस करणार. तर हे जे स्टेटमेंट आहे ह्याच्यावरून आपण सुरुवातीला लोडिंग डायग्रॅम आपण काढू शकतो. 3 डायग्रॅम काढायचे आहेत आपल्याला, लोडिंग डायग्रॅम, SFD आणि BMD. आणि त्यासाठी 3 स्टेप्समध्ये कॅल्क्युलेशन्स करावे लागतात. पहिल्यांदा सपोर्ट रिएक्शन्स, देन SF कॅल्क्युलेशन आणि देन BM कॅल्क्युलेशन. ठीक आहे, तर सुरुवात करूया आपण. पहिल्यांदा लोडिंग डायग्रॅम. कॅन्टिलिव्हर बीम आहे, कॅन्टिलिव्हर बीम आपण काढू शकतो. मग कॅन्टिलिव्हर बीम पॉइंटला नाव द्या AB. कॅन्टिलिव्हर बीम सब्जेक्टेड टू युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड, UDL आहे ओव्हर एंटायर स्पॅन. पूर्ण स्पॅनवर UDL आहे. स्पॅनची लेंथ आहे किंवा स्पॅन आहे कॅपिटल L. ओके, आणि पॉइंट लोड दिलाय ॲट फ्री एंड. At the free end, point load is there, so that is capital W, and UDL ची जी इंटेन्सिटी आहे ती स्मॉल W असं देतो मी, स्मॉल W न्यूटन पर मीटर, आणि हे कॅपिटल W न्यूटन. अशा पद्धतीचं अशी केस आहे. ठीक आहे, तर या स्टेटमेंटवरून आपण लोडिंग डायग्रॅम सुरुवातीला काढली. दिस इज अ लोडिंग डायग्रॅम. नाव इथं कॅन्टिलिव्हर बीम, इथं सपोर्ट आहे, सपोर्ट, त्यामुळे इथं सपोर्ट रिएक्शन असणार आहे. ॲट A पॉइंट सपोर्ट रिएक्शन इज RA. ती पहिल्यांदा आपल्याला फाइंड करावी लागेल. सो द फर्स्ट स्टेप इज सपोर्ट रिएक्शन. सपोर्ट रिएक्शन, सपोर्ट रिएक्शन RA आपल्याला फाइंड करायचं आहे. त्यासाठी कंडिशन काय आहे, समेशन FY इज इक्वल टू 0. समेशन FY इज इक्वल टू 0 म्हणजे ऑल व्हर्टिकल फोर्सेसची जी समेशन आहे ॲडिशन ती 0 यायला पाहिजे. सो आपण अपवर्ड फोर्सेस पॉझिटिव्ह घेतो, डाऊनवर्ड निगेटिव्ह. सो RA अपवर्ड पॉझिटिव्ह. आता त्याच्या आधी हा जो UDL आहे त्याचं पॉइंट लोडमध्ये कन्व्हर्जन करावं लागेल. तर UDL पूर्ण एंटायर स्पॅनवर आहे, L एवढ्या लेंथवर आहे. किती आहे UDL? स्मॉल W. सो स्मॉल W इंटू L, तो पॉइंट लोड तयार झाला. म्हणजे रेक्टँगलचा एरिया आपण घेतो W इंटू L. ओके, सो W इंटू किती लेंथवर आहे L, सो W इंटू L. W इंटू L तो ॲक्ट कुठं होणार, जेवढा UDL आहे त्याच्या सेंटरला, म्हणजे L/2 वर ॲक्ट. L एवढ्या लेंथवर UDL आहे, तर L/2 एवढ्या लेंथवर W इंटू L एवढा पॉइंट लोड ॲक्ट होईल. ठीक आहे, म्हणजे आता UDLचा विषय संपला. फक्त आपल्याकडे कोणते लोड आहेत, 2 पॉइंट लोड, W इंटू L आणि W. ओके, आता तेच पुढे कॅल्क्युलेशनमध्ये घ्यायचे. तर 3 लोड आहेत, RA व्हर्टिकल प्लस मायनस WL मायनस W इज इक्वल टू 0. सो RA इज इक्वल टू, हे मायनस मायनस आहे ते तिकडे गेले की प्लस होईल, म्हणजे प्लस W इंटू WL, किंवा WL सुरुवातीला आहे तसंच ठेवा. ठीक आहे, WL ठेवा प्लस W, कसंही तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, तर ही आली रिएक्शन RA, ती तुम्ही इथं लिहून घ्या.
WL plus W. Now the second step is for shear force diagram. Second step is SF calculations. SF calculations. So second step करण्यासाठी आपल्याला साइन कन्व्हेन्शन कोणतं लागतं? एक्स सपोर्ट SF कॅल्क्युलेशन साठी साइन कन्व्हेन्शन ही लेफ्ट साइड आहे, ही राइट साइड आहे सेक्शनची. तर लेफ्ट साइडला काय असतं? अपवर्ड फोर्सेस पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड निगेटिव्ह, आणि राइट साइडला डाऊनवर्ड फोर्सेस पॉझिटिव्ह, अपवर्ड निगेटिव्ह. हे साइन कन्व्हेन्शन फॉलो करायचं आहे SF कॅल्क्युलेशन्स करताना. तर आता एक एक पॉईंट घ्यायचा आहे. दोनच पॉईंट आहेत आपले, ए आणि बी. ठीक आहे. तर FA लेफ्ट, FA लेफ्ट, एच्या लेफ्ट साइडला बघा कोणताही फोर्स नाही, 0. सेकंड FA राईट, एच्या राईटला बघा. आता FA राईट काढत असताना ए वरचं तुम्हाला काही घ्यायचं नाही. एच्या राईटला बघा किती फोर्स दिसत आहेत, 1 आणि 2 आहेत. आणि राईट साइडला डाऊनवर्ड फोर्स कसे पाहिजेत, कसे असतात? पॉझिटिव्ह. सो प्लस WL प्लस W, म्हणजे WL प्लस W. हा झाला FA राईट. नाव सेकंड पॉइंट इज B. सो FB लेफ्ट. बीच्या लेफ्टला बघा, बी वरचं काही घ्यायचं नाही. बीच्या लेफ्टला एक रिएक्शन आहे अपवर्ड आणि WL डाऊनवर्ड. सो लेफ्टला कसं आहे? अपवर्ड पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड निगेटिव्ह. सो RA अपवर्ड पॉझिटिव्ह, हा निगेटिव्ह, म्हणजे WL प्लस W. RA काय आहे? WL प्लस W, आणि हा मायनस W, म्हणजे हा प्लस W मायनस W कॅन्सल, आणि फक्त काय राहील मग? FB लेफ्ट इज इक्वल टू कॅपिटल W. ओके. नाव FB राईट, FB राईट. बीच्या राईटला काही नाही, 0. ठीक आहे. म्हणजे याच्यावरून तुम्ही आता शिअर फोर्स डायग्राम काढू शकता. आता जर डायग्राम तुम्ही व्हॅल्यू बघितल्या पॉझिटिव्ह आहेत, म्हणजे डायग्राम पॉझिटिव्ह मध्ये असणार. ठीक आहे. ए पॉइंट बी हे बरोबर एकाखाली एक यायला पाहिजे पॉइंट. असं नाही करायचं इथं बी पॉइंट, खालच्या डायग्राम मध्ये बी पॉइंट इथं, बेंडिंग मोमेंट मध्ये बी पॉइंट इकडं, असं नाही चालत. ओके. एकाखाली एक यायला पाहिजे. ए पॉइंट घेतला, बी पॉइंट घेतला, ही आहे ओरिजिनची लाईन. इथून वर पॉझिटिव्ह व्हॅल्यू असणार आहेत, खाली निगेटिव्ह व्हॅल्यू असणार आहेत. पहिल्यांदा घ्या FA लेफ्ट 0, FA राईट WL प्लस W, म्हणजे अंदाजे सपोज इथं आहे WL प्लस W. ठीक आहे. अप्रॉक्सिमेटली घ्यायचं आहे. ही लाईन काढून घ्या. पुढे FB लेफ्ट किती आहे? W. आता W ऑब्विसली काय? हे WL प्लस W एवढं आहे, म्हणजे ह्यातलं फक्त W काय कमी असणार आहे. ठीक आहे. FB लेफ्ट किती आहे? W, म्हणजे ह्याच्यापेक्षा कमी असणार. आणि FB राईट किती आहे? परत 0. ठीक आहे. आता इथं UDL आहे, म्हणजे शिअर फोर्स डायग्राम मध्ये बघा इन्क्लाइन लाईन आली. ठीक आहे. बरोबर इन्क्लाइन लाईन आली UDL असल्यामुळे, आणि परत इथं पॉइंट लोड असल्यामुळं इथं परत वर्टिकल. इथं सुद्धा पॉइंट लोड आहे वर्टिकल. जिथं पॉइंट लोड आहे तिथं वर्टिकल लाईन असते, जिथं UDL आहे तिथं इन्क्लाइन लाईन, आणि 2 पॉइंट लोड असतील UDL वगैरे काय नसेल तर हॉरिझॉन्टल लाईन असते. इथं इन्क्लाइन लाईन असेल तर BMD मध्ये काय येणार आहे? कर्व आहे. ठीक आहे. सेकंड डिग्री कर्व. सो ही होती आपली SFD शिअर फोर्स डायग्राम. आता लास्ट आपल्याला काय काढायचं आहे? बेंडिंग मोमेंट डायग्राम. तर त्यासाठी BM कॅल्क्युलेशन्स आपल्याला करावी लागते. BM कॅल्क्युलेशन्स. See now BM calculations. So MA फर्स्ट आपण MA फाइंड करायचं आहे. आता त्यासाठी साइन कन्व्हेन्शन काय आहे BM कॅल्क्युलेशन साठी? तर अपवर्ड जे फोर्स अपवर्ड जात आहेत दोन्ही बाजूला त्यांची मोमेंट पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड जात आहेत त्यांची निगेटिव्ह. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीचं असेल तर पॉझिटिव्ह बेंडिंग मोमेंट.
लेफ्ट राईट x x सेक्शन. ओके. नाव सी ए पॉईंट. ए पॉईंटला मोमेंट घ्यायची आपल्याला. तर ए पॉईंटचं काही घ्यायचं नाही. ए पॉईंटचं सोडून किती फोर्स आहेत? 2. 1 2. ते कसे आहेत? खाली जात आहेत, म्हणजे निगेटिव्ह मोमेंट असणार. मायनस WL इंटू या WLचं ए पर्यंत डिस्टन्स किती आहे? L/2. मायनस WL इंटू L/2. पुढं हे पण मायनस W इंटू डिस्टन्स किती आहे? L. ओके. म्हणजे मायनस पहिल्या फोर्सची WL इंटू L/2. मायनस WL इंटू L/2 मायनस W इंटू डिस्टन्स L. W इंटू L म्हणजे किती येते? मायनस WL² मायनस WL. तर मायनस मायनस दोन्हीमधून कॉमन निघते. ब्रॅकेटमध्ये राहील WL² प्लस W इंटू L. आली MA. अँड MB इज इक्वल टू 0. फ्री एंडला मोमेंट 0. हे झाले BM कॅल्क्युलेशन्स. आता तेच आपण डायग्रॅम काढायचे त्याची. हॉरिझॉन्टल लाईन काढा. A B. ए किती आहे? मायनस म्हणजे खाली असणार आहे. तर ॲप्रॉक्सिमेटली ते काय असेल ती व्हॅल्यू. सो WL² प्लस W इंटू L. ठीक आहे. आणि MB काय आहे? 0. आणि इथं इन्क्लाइन लाईन आहे, म्हणजे BMD मध्ये काय असणार आहे? सेकंड डिग्री कर्व. ठीक आहे. मायनस आणि प्लस. ही झाली सी बेंडिंग मोमेंट डायग्राम BMD. सो ही थर्ड केस होती, एकदम सिंपल केस. कॅन्टिलिव्हर बीम सब्जेक्टेड टू युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड फॉर एंटायर स्पॅन अँड पॉईंट लोड ॲट फ्री एंड. काही तुम्हाला डाऊट वगैरे असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. थँक्यू.